इशारा पोहोचवलाय आमच्याकडे की मॅच इज अ स्टार्ट. नॉस्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय संतोष आणि पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर महेश भोईर नावाचा हा गोलंदाज. पहिला चेंडू शुभेच्छा. सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय ही लढत. तेच तर राड चेंडू आपण पाहतोय यावेळेला फेकला जातोय. आकाश धानवी आपण पाहतोय आपल्या अंदाजामध्ये आगाज करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु प्रयत्न मात्र तितके सक्सेस नाही होताना पाहायला मिळाले. अपील केली जाते. आपण पाहिलं बॅटला स्पर्श केलंय आणि नक्कीच आपण पाहिलं एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? यस नो मात्र आपण पाहिलं मिसबेल झाले आणि प्रत्येक बाजू आपण तर 2 धावा आणि पाहतोय या 2 धावेने टीमचं अकाउंट खोललं गेलंय आणि या 2 धावेने आपण पाहिलं तर आकाश दानवी याचा उल्लेख केला आपण तर 2301 2401 मात्र म्हणजेच पाहिलं आपण तर धावा पूर्ण होतात. यस डेफिनेटली 2401 धाव मात्र आतापर्यंत कंप्लीट करणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर आकाश दानवी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय हा टॉपचा खेळाडू. फुलटॉस यावेळेला स्वान केलाय. जितेश होते प्रयत्न केले परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. 7 धावांचा फटका आहे. पंचांचा इशारा मिळतोय. षटकार. षटकार आपल्याला जर पाहायला मिळालाय. टीमच्या टोटल मध्ये भर पडले गेले. पहा किती मोठं नुकसान झालं. मिसफील्ड झाल्यानंतर स्ट्राईक वर तो खेळाडूला आकाश दानवे आणि त्यानेच मात्र आपण पाहिलं लगेच षटकार ठोकला आणि धावसंख्येला पुढे. नक्कीच चेंडू पाहावा लागणार आहे. एक्स्ट्रा बाउन्स आहे. दिशा थोडीशी खराब पाहिली आपण तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जाते ना 1 बाउन्सची चेतावणी सुद्धा दिली गेली. जसं म्हटलं जाते ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्नही अधुरी नसतात. पाहूया आपण पुढील बॉल. इनसाइड आउट. क्या बात आहे. ताकद तर आहे परंतु नजाकत त्यापेक्षा जास्त चांगली आहे. आकाश दानवी मात्र आपण पाहतोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलाय अतिशय चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय आणि लाजवाब मात्र षटकार पुन्हा एकदा मात्र इथे पेश केलाय. बेगेट टीमची टोटल आपण पाहिली आहे 15च्या घरामध्ये पोहोचली आहे. बॉडीच्या जवळ शॉर्ट पिच यावेळेला नावी तारा देणार मात्र आपण पाहतोय हाई चेंडू सलगचा 3रा षटकार येतोय आणि पाहतोय आपण तर धाव फलक वेग घेतोय आणि पाहिलं आपण या षटकाराने हॅट्रिक्स कंप्लीट होत असताना टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली आहे 21च्या घरामध्ये. भरपूर नक्कीच आपण पाहतोय इथे दाखल झालेले जे भरपूर मान्यवर आहेत. सन्माननीय नूतन कुमार भोईर साहेब उपसरपंच आपण पाहिले इथे आहेत. त्यांना विनंती करतोय जगदीशजी पाटील असतील, शशिकांतजी चौधरी साहेब असतील, त्याचनंतर आपण पाहता शशिकांतजी पाटील साहेब असतील आणि भरपूर असे नक्कीच दीपेशजी भोईर असतील, संकेत भोईर असतील, कल्पेशजी चौधरी असतील, नितीनजी भोईर असतील आणि मास्टर टिवरी संघाचे सगळे खेळाडू असतील. त्या सगळ्यांना मी विनंती करतो की प्लीज आपण सर्वांनी मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. कसं आपण पाहतोय जर आपण पाहतो की इथे 4 चेंडूवर 4 षटकार पडले गेलेत. चैताली जिग्नेश हरवटे याच्याकडून आपण पाहिलं तर कितीच कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय अप्रतिम पाहिले बॅटिंग पाहायला मिळाली आणि पारितोषिक मात्र पाहतोय आपण तब्बल 27 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्यात. हवेत फटका मस्त टायमिंग मनोज आपण पाहतोय तिथे होते विकेट किमर आणि त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर मात्र झेल कलेक्ट केला आहे आणि विकेट डाऊन झाले पहिली जीवदानी गिरीच्या टीमची.
नक्कीच आपण पाहतो या गावचे भरपूर ग्रामस्थ आहेत, टीव्ही मास्टर्सचे खेळाडू आहेत, त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सर्वांनी येऊन मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूने आपण पाहतो बॅटिंग करणारी टीम आई जीवदानी गिरीज आपण पाहतोय आणि फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिलं आई अष्टभुजा लहूपाडा वसाई टीम पाहतोय आपण. दोन्ही संघांच्या दरम्यान सेमीफायनलचा मुकाबला रंगला गेलाय, कारण की आपण पाहिलं फायनल मध्ये आपण येणारी टीम जी पाहिली वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला पराभूत करून पुढे येताना पाहायला मिळाली ती म्हणजेच कृपा देवी बॉईज उमराले. आणि त्यांच्या जोडीनं मात्र आपण पाहतोय की फायनल मध्ये कोणता संघ मात्र इथून जोडत असताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 ह्याची देही ह्याचा डोळा आणि वैविध्यमान क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आलेल्या सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं VTS या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय एक अप्रतिम मुकाबला दोन संघांच्या दरम्यान. पुढील बॉल शॉर्ट पिच चेंडू पाहतोय, पुल केला जातोय. हा पुल मात्र एका टप्प्याने मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोलला पाहतोय. हा येतो एक मोठा फटका, चौकार, 4 धावा. आपण पाहतोय काय फलंदाजी केली जाते. जो येणारा खेळाडू मात्र आपली बॅट आहे ना अतिशय योग्य रीतीने वापरतोय. इथे राकेश चौधरी आले, त्यांनी सुद्धा अकाउंट चौकाराच्या सहाय्याने खोललं गेलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकमेव आपण पाहिले ते दुहेरी आले. त्यानंतर जर विचार करायचा झाला तर मग सगळ्या धावा आपण बघितल्या तर मग चौकार असो आणि षटकार असो त्या स्वरूपात आलेल्या आहेत. एक ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की अटॅक अग्रेशन हे पाहायला मिळत आहे. मिस टायमिंग पाहायला मिळाला. फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतोय. इथून निमेश आले पुढे चेंडूला उचलला, फेड केलं आकाश दानवे. त्यांच्या खेळीला आपण पाहिलं तर चैताली जिग्नेश हरवट यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आपण पाहिलं जाहीर झालं. परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर इथे आकाश दानवे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे आलेत आणि यावेळेला स्ट्राईक एंडकडे आल्यानंतर आणखीन काही षटकार पाहायला मिळतील का त्यांच्या बॅटमधून. हो, हा चेंडू आपण पाहिला तर सटीक लाईन आणि लेंथ मध्ये होता. नियंत्रण आपण पाहू शकतो. नक्कीच शॉर्ट वर आपण पाहिला मिळवण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडंसं मिस केलं जजमेंट, त्यामुळे चेंडू डॉट पाहायला मिळाला. अगदी यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. फटका हवेत आहे. फिल्डर महेश भोईर यावेळेस चुकी नाही करणार आहे. खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला आणि आपण पाहिलं तर डीप मध्ये आपण महेश भोईर यांना पाहिलं. आउटफील्ड मध्ये एक अतिशय चांगले खेळाडू आहेत आणि अतिशय चांगला आपण पाहतो कॅचिंग पोझिशन मध्ये आले आणि नक्कीच कॅच चांगला पकडला आणि डेंजर मॅन पाहिला. बिग विकेट म्हणजे आकाश दानवेला मात्र परतीचा प्रवास करावा लागतो आणि मोठा धक्का मात्र जीवदानी गिरीज टीमला दिला जातोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय विवेक येत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल आपण पाहिले 32 धावा. षटकातील चेंडू फेकून झालेले आहेत आपण पाहिले तर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ चेंडू फेकून झालेले आहेत तर 5 एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा नक्कीच मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय म्हणजेच सरपंच उपसरपंच चषक म्हणजेच आपण पाहतोय सन्माननीय नूतन कुमारजी भोईर साहेब आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हा थोडासा आपण पाहिला पण तर लेग वर आपण पाहिला चेंडू होता. क्रॉस थोडासा खेळ होता, बॉडीला रोल करून मात्र चेंडूला ढकलून दिलं गेलं होतं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाव मात्र एक मिळवली जाते. गुड कमबॅक पाहायला मिळालं कारण की जवळजवळ या षटकामध्ये किती धावा आल्या तर मी म्हणेन फक्त आणि फक्त 6 धावा, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं 27 धावा आल्या होत्या आणि इथून गुड कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं. मिस्टर समीर बुरकुंड या गोलंदाजाचं आता पाहतोय आपण तर राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर किती धावा येतील. टीमची टोटल आपण पाहिली फलकावर आहेत 33 रन्स.
भरपूर नक्कीच ग्रामस्थ आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना मी विनंती करतोय नक्कीच आपण पाहतोय षटकाराचे हॅट्रिक्स केले तर पुन्हा 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. चैताली जिग्नेश हरवडे यांच्याकडून म्हणजेच आपण पाहिलं तर कोणी पण म्हणजे फलंदाजांसाठी मेजवानी आहे. फलंदाजासाठी जिग्नेश हरवडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर फलंदाजासाठी गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. बस टायमिंग शॉट आहे. जितेश पुढे सरसावले होते. चेंडू मात्र आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सफलता मिळाली चेंडू अडवायला परंतु आपण पाहिला तत्पूर्वी धावा सुद्धा जोडल्या जातात. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2-2 ने टीमची टोटल 35च्या घरामध्ये पोहोचली गेली. तिसरं षटक महत्वपूर्ण आहे आणि या जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक असतील. फटका हवेत आहे. पावर नाहीये निमेश खाली आणि हातामध्ये झेल मात्र विसावली. विकेट डाऊन होईल. आकाशची विकेट डाऊन झाल्यानंतर टीम मात्र थोडीशी डगमगतात असताना इथे पाहायला मिळत आहे. पंकज जी दुबे आपका भी इस टूर्नामेंट में दिल के गहराई से हम स्वागत करते हैं. जो बॅटर आपण पाहिले इन होत आहे तर नक्कीच मयूर भोईर आणि पाहतोय टीमच्या टोटल कडे आपण लक्ष केंद्रित करूया. तर 35 धावा आहेत. 35 धावांचा उल्लेख करायचा झाला तर आकाशचं जे योगदान आपल्याला पाहायला मिळालं भरपूर चांगलं. सन्माननीय शशिकांतजी पाटील म्हणजेच बाबा यांचं इथे आगमन. शशिकांतजी पाटील स्वागत असेल आपलं. हो यावेळेला आपण पाहिला टॉफेस झाला होता. फाईन लेगला चेंडू मात्र आपण पाहिलं तर लॉंग स्टॉकच्या दिशेनं मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका चौकार आला आणि 33 वरून धावफलक थेट मात्र पोहोचलाय 37 या आकड्यावर. नक्कीच आपण पाहतो 39 धावा झाल्या कारण की 2 धावा तिथे सुद्धा नक्कीच चोरल्या गेल्या होत्या आपण पाहू शकतोय आणि 39 धावा आहेत. चेंडू टाकून झाले तर या षटकामध्ये 4 आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. 39 रन स्कोर बोर्ड. मयूर पाहतोय आपण स्ट्रायकेनकडे. ओ यावेळेला उंचावून केलेला फटका हवेत आहे. जितेश आहे तिथे परंतु गुड क्वालिटी ऑफ द कॅच. विकेट डाऊन आणि आपण पाहिलं तर मयूरला परतावं लागेल. थैंक यू डीजे. जसं म्हटलं जाते ना कि कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और मेहनत करोगे तो बेहतर से बेहतर वाला फल मिलेगा. यावेळेला आपण पाहू शकतोय तर नक्कीच बेहतर से बेहतर फल मिळवायचं असेल तर मग चांगला क्रिकेट इथून दर्शवावं लागेल. बॅटर इन झालेत अशोक. आपण पाहतोय काय होतं साईडला चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झालं. बॅकअप व्यवस्थित होतंय का? व्यवस्थित झालं होतं परंतु तितक्याच वेगाने आपण पाहिलं धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. त्या 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडले गेले. 41 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष आहे. 42 रन्स जिंकण्यासाठी कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ह्याचा नक्कीच आपण आलेख जरूर घेणार आहोत. तत्परत नक्कीच आपण जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात येऊया. लगेच फील्ड सेट करून घ्या. फायनल मॅच आपल्याला खेळवायचं आहे. लवकरात लवकर आपल्याला फील्ड सेट करायची आहे.
आणि एसटीबीच्या टीमला विनंती असेल की लगेचच आपली ओपनिंगची जोडी असेल ना, प्रारंभिक जोडी असेल ती मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची, कारण की फायनलचा मॅच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि तो आपल्याला अगदी वेळेवर कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हालाही रिक्वेस्ट करतोय, कारण की ऑलरेडी एक टीम तुम्ही त्यापैकी एकच टीम येणार आहे, परंतु कृपादेवी बॉईज या टीमच्या समोर खेळायचं आहे, परंतु मग अंधार मात्र त्या मॅचमध्ये होता कामा नये. सन्माननीय शशिकांतजी चौधरी आणि जगदीशजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय नक्कीच विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेब आपण अशी नम्र विनंती करतायत. प्रवीणजी गवा आपण पाहिलं तर नक्की त्यांना सुद्धा विनंती करते. आदिवासी मित्रमंडळ चे तिवरीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विनंती करते प्रवीणजी गवा आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या वतीने आपणास ही नम्र विनंती करतोय. अनेक आपण पाहिले तर इथे या गावचे टिवरी गावचे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आपण पाहतो या मैदानाच्या जवळ आपल्याला या क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. मास्टर जे खेळाडू आहेत आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा अगदी मनापासून विनंती करतोय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून विनंती करतोय की घेऊन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. चला गेम इज ऑन करूया. आपण 43 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. बॉलिंगच्या ट्रॅकवर आपण पाहिलं तर संतोष डवळे नावाचा आपण पाहिला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो उंच तुरा गोलंदाज आपण पाहिला. अनेक स्पर्धा आपण पाहिला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने मात्र आपल्या संघाला जिंकून देणं अनेक वेळा त्याने गोलंदाजीमध्ये विकेट टेकर असा स्पेल मात्र पूर्ण करत असताना अनेक स्पर्धा ज्याने आपण पाहिलं गाजवल्या आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मात्र त्याने पटकावलेला असा हा गिरीज संघाचा नावलौकीला आलेला खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर संतोष डावले पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. यस गेम इज ऑन. पहिला चेंडू आपण पाहिला मिस टायमिंग शॉट आहे, हवेत आहे, अशोक लांगे दूरून आलेत, परंतु पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं विकेट डाऊन झाले. विकेट कोणाची तर समीर बुरकोंडीज आउट. डेफिनेटली आपण पाहतोय की जिग्नेशच्या हरवट यांच्या माध्यमातून आपण पाहिलं जे पारितोषिक आहे 4 षटकार नक्कीच मला वाटते ते पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा आहे आणि पुढे एकदा 3 विकेट साठी सुद्धा पारितोषिक असेल तर 3 विकेट लागोपाठचे 3 विकेट जर आपण पाहिला प्रयत्नी जिग्नेश हरवटे याच्या माध्यमातून आपण पाहिले तर दिल्या जातील 500 रुपये म्हणजे लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेट मिळवा पुन्हा एकदा तुम्हाला 500 रुपये मिळतील. आणि जिग्नेश हरवटे आपण पाहतोय ते आज आपण पाहिलं तर पारितोषिकांची खैरात मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मध्ये इथून आपण पाहिले जोडली गेली आहे. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं पूर्ण करायच्या आहेत 43 रन्स. आतापर्यंत आपण बघितला तर जवळजवळ 2 चेंडूचा खेळ पाहिला आहे आणि पहिल्या 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं 1 विकेट डाऊन 1 धाव आलेली आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग निमेश नावाचा जो खेळाडू आहे आज त्याचा दिवस आहे. आज त्याने दिवसभरामध्ये भरपूर चांगला आणि उत्तम क्रिकेट खेळला गेलाय आणि या मॅच मध्ये त्यापेक्षा अति उत्तम मात्र क्रिकेट खेळायचंय त्यांना. मात्र ते खेळण्यामध्ये यश मिळेल का पाहूया. हा बॉल आपण पाहू शकतो माइंडसेट शॉट होता. पाहतोय आपण अगदी मी तर म्हणेन की त्या फटक्याने आधीच मनामध्ये घर केलं होतं की मी संतोषच्या विरोधात हा फटका खेळ ऑप्शनच्या बाहेर सफल झाले. फाईड लेगला टार्गेट केलं होतं परंतु संतोष चालाक आणि हुशार खेळाडू आहे ते फटके खेळू देणार नाही सहजासहज. उलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. अशोक लहांगे पाहायला मिळतात तिकडे. एकदा मात्र मिळेल इथूनच आपण पाहू शकतोय तर आपल्या टीम साठी एक चांगला मॅच विनिंग वाला रोल पूर्ण करायचा आहे. मी तर म्हणेन या षटकामध्ये जरी कमी धावा आल्या मी तर म्हणेन 10 तरी धावा आल्या तरी मी तर म्हणेन चांगल्या धावा होऊ शकतात कारण की महेश आणि निमेश हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर मग धावा कितीही चेस करू शकतात. खराब फटका म्हणावा लागेल तो फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि पाहतोय विकेट डाऊन होते. महेश भोईर इज आउट.
काही टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 2 धावा आपण पाहतोय फलकावर आणि विकेट सुद्धा आपण पाहिले तर महत्त्वपूर्ण गमावले जातात. आई अष्टभुजा टीम पाहिली आपण तर ज्या प्रकारचा आतापर्यंत दिवसभरामध्ये खेळ त्यांचा राहिलाय दमदार राहिलाय परंतु जीवदानी गिरीज नेम आपण पाहिलं तो विजयी रथ मात्र रोखण्याचा पूर्णपणे बंदोबस्त करून आलेली आहे. परंतु हा विजयी रथ मात्र इतक्या सहजासहज रोखला जाईल का मी तर म्हणेन नाही. कारण की आई अष्टभुजा टीमकडे जी बॅटिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्या स्ट्रॉंग बॅटिंग युनिटच्या जोरावर या मॅचला की चांगली कलाटणी दिली जाऊ शकते. संतोषकडे अनुभव जरी असला परंतु अनुभवाला आपण पाहतोय बरोबरीची टक्कर देण्याची क्षमता ठेवू शकतात. आपण अष्टभुजा लवपाला टीमचे खेळाडूंना पाहू शकतोय. पुढील बॉल ड्राइव्ह केला लॉप केला आहे राकेश चौधरी लांगांच्या क्षेत्रामध्ये विकेट मिळेल. आणखीन एक तिसरा मोठा धक्का. बारा चेंडू आणि 40 धावा. इथे आपण पाहू शकतो तर जितेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. आई अष्टभुजा स्पोर्ट्स टीम कडनं जर विचार करायचा झाला तर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय परंतु जोपर्यंत निमेश असतील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मी तर म्हणेन की उमेशची किरण असेल. उमेश ज्याप्रमाणे निमेशने आज जो खेळ दर्शवला आहे तो खेळ मात्र इथून दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की 12 चेंडू आणि 40 धावा यस डेफिनेटली या मैदानावर होऊ शकतायत. जसं म्हटलं जातंय ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है मुश्किलों से मुसीबतों से कैसे लड़ा जमाना तो बस अपने अंदर की जिद और जुनून देखता है. जिद आणि जुनून दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु राकेश चौधरी नावाचे जे गोलंदाज आहेत या धावा रोखण्याचा पूर्णपणे बंदोबस्त करून आलेले आहेत. येणारे 11 चेंडू आहेत आणि या 11 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर आपण पाहू शकतोय 39 धावांची गरज आहे. डेफिनेटली फलकावर आहेत 3 धावा. सरळ पाहतोय फटका खेळला जातोय. खेळाडू आहेत 2 विवेक आलेत पुढे बॅकअप साठी आकाश होते परंतु आपण पाहिले तर एकाच धाव येईल. 38 धावा इथून हव्या असतील आणि चेंडू शिल्लक असतील 10. म्हणजे इथून आपण बघितलं कॅल्क्युलेटर क्रिकेट म्हणते काय तर इथे तुम्ही जवळजवळ 6 चांगले फटके खेळा म्हणजे 6 बिग हिट षटकार मॅच मध्ये येऊ शकताय. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर पारितोषिक आहे आणि पारितोषिक आपण पाहिलं तर लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ते नक्कीच आपण पाहू शकतो. जिग्नेश हरवटे म्हणजे त्यांची कन्या प्रयती जिग्नेश हरवटे ह्याच्या माध्यमातून आहे जे मात्र पुरस्कार दिला जाईल. परंतु काय अप्रतिम कॅच अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला जम्पिंग एफर्ट्स पाहायला मिळाला आणि उत्तम दर्जाचा झेल मात्र कलेक्ट केला आकाश दानवेनं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारचा जो फटका खेचला गेला होता. जम्पिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. आकाश ठाणवीच आणि लाजवाब आणि देखणा कॅच आपल्याला जर पाहायला मिळतोय. हो जम्पिंग कॅच मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मनोज बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये 38 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी.
आपण पाहिले तर चेंडू शिल्लक असतील डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके घ्यावे लागतील आणखीन या ओव्हर मध्ये. तो एंडवर लागलेला हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर आहेत आणि तिथे फिल्डिंग चांगले होताना पाहायला मिळते. जीवदानी गिरीज टीम पाहिली आपण तर या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथून जवळजवळ आपण पाहिले की असं आता जाणीव झाली आहे की मग अष्टभुजा टीमला थोडस बॅकफुटला नेण्याचं कार्य या षटकामध्ये झालंय. हवाई हल्ला आहे. चेंडू हवेत भरपूर आपण पाहिले डिस्टन्स होतं जे गाठण्याचा प्रयत्न केला होता अशोक लहांगेनं. जवळजवळ डीप कव्हर क्षेत्रामधून आपण पाहिलं तर 38 सर्कल पर्यंत 2 षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 7 धावा आहेत. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आपण पाहू शकतोय गरज आहे तब्बल आपण पाहिली आहे तर ती म्हणजे 35 धाव्यांची 35. धनवाडी जे 6 चेंडू 35 धावा आपण पाहतोय. मौसम काहीतरी वेगळंच पाहायला मिळत आहे. आपल्याला आपण बघितलं तर नक्कीच हा चेंडू खेळला जातो मनोजच्या माध्यमातून धाव मात्र आपण पाहिले इथून 1 जोडली जाईल. येणारे 5 चेंडू आणि 34 धावा. आता या मॅचला जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग स्वप्न अधुरं राहू शकते परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल शेवटचा क्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण काही भाकीत करू शकत नाहीये. सिंगल धावणे येईल. 33 धावा हव्या असतील आणि चेंडू शिल्लक असतील आता 4. कृपादेवी बॉईज उमराली टीमचे कॅप्टनना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच येऊन राहायचं आहे. कृपादेवी बॉईज टीमला मी विनंती करेन सगळ्या खेळाडूंना मंचाच्या समोर यायचं आहे. कृपादेवी बॉईज आणि इथे आपण पाहिलं तर मला वाटतं षटकार आलाय. काय नाही हा फटका मात्र आपण पाहिलाय उशिराने येतोय. जसं म्हटलं होतं ना की दिवा विजल्यावर दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं तर मग ते काही कामाचं नसतं आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. मॅच मात्र आपण पाहिलंय नक्कीच जवळजवळ पराभवाच्या दिशेने गेल्यानंतर षटकार येत असताना पाहायला मिळाले आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे कॉंग्रॅच्युलेशन्स. चला जीवदानी गिरीश टीमला विनंती करते लगेच आपण मंचाच्या समोर यायचं आहे. पूर्ण टीम जीवदानी गिरीश टीम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो तुम्हाला नंतर देऊया आणि लाईनअप मध्ये उभे राहायचं. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन.
ते 500 रुपये ठेव त्याचे आठवणीने लिहायचे आला आकाशला द्यायचं चला जीवदा